मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भातले निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। तसेच लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले व मारहाण केल्या जातील या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचंच आहे असे धमकीवजा वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा जो प्रयत्न केलाय, त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज महाराष्ट्रात मुंडे फावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आलाय। त्याचबरोबर ज्या समाजकंटकाने धमक्या दिल्यात त्या शासनाने त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना वेळीच पाबंद करावं व संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कैलास पुंड, कृष्णाताई मंगनाळे। जय जिजाऊ। आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे भाऊ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जीवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत। तर हे मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे। परवाच्या लोकसभेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजाताई आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे। तरी आम्ही त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय। सकल मराठा समाज नांदेड परती मागे आम्ही पाहिलं, मागच्या 2 दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात। तसंच संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या। तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना शासनाने Z+ सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी।